राम कृष्ण हरी. मी तुम्हाला 4 शब्दाची गोष्ट सांगते. एका गावामध्ये लई गरीब माणूस होता. ते दिवसभर लाकडं तोडायचे आणि संध्याकाळी इकायचे. ते लई वैतागून गेला होता. तर म्हणला, काय रे देवा, मी लाकडं विकतोय, लोक 2 पैशामध्ये माझे लाकडं घेतात आणि किती त्यांचं जीवन चांगलं आहे. देवा, माझ्या नशिबी असं का? कोणचं पाप केलं होतं मी ते माझ्या नशिबी मला लाकडं विकून माझ्या लेकरा बाळांचं पोट चालवावं लागते. तर म्हणला, काय जीवन आहे देवा, हे जीवन नको. सारखंच म्हणायचा. तर एक दिवस लाकडं आणायला गेला डोंगरावर आणि लाकडं तोडले. मुळी त्याची डोक्यावर ठेवली. लाकडं उचलून डोक्यावर ठेवले. त्याला काय भूक लागली होती, चक्कर यायला लागली. तर मुळी त्यांनी खाली टाकून दिली, पटकुनी खाली टाकून दिली. तर मग म्हणतो, काय रे देवा, घेऊन जा मला म्हणतो. तर तेवढ्यात आली, ये मग घेऊन जायला, ये मग म्हणते. तर काय झालं तुला? ते म्हणतो, अहो माझ्या डोक्यावरली मुळी खाली पडली, मला चक्कर आली. तर म्हणतात, आता काय करा बाबा, ह्याने तर वेगळंच बोलला होता आणि आता वेगळंच सांगायला लागला. बघा, ज्या टायमाला ये मग आले त्या टायमाला त्यांनी लगेच विचार बदलला. म्हणतो, काय नाही हो, माझी मुळी जरा माझ्या डोक्यावर ठेवा. बघा, म्हणून असं काहीच म्हणायचं नाही, देवा घेऊन जा हे ते काहीच नाही म्हणायचं. देवाला म्हणायचं, देवा जसं तू ठुलस ना तसं आम्ही राहणार. देवाचं शुक्रिया करायचा. एक ना एक दिवस तुम्हाला देव देईन, बघा नक्कीच देईन. म्हणून बघा, देवाला हात जोडत राहायचं सारखं. कृष्ण भगवानला तुम्हाला कोणत्या देवाची ओढ आहे ना, त्या देवाला तुम्ही हात जोडा, नक्कीच देव तुम्हाला एक ना एक दिवस तुमची इच्छा पूर्ण करेन. म्हणून आपण देवाचं